नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ गव्हाणे सर या चॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आपला मेन उद्देश असा आहे की आपण जे एसएससी बोर्डचा सिलेबस 10-15 मिनिटात व्हिडिओ चालू केलेले आहे. एक 10-15 मिनिटात तुम्ही व्हिडिओ पाहून मॅथचं खूप काही शिकू शकता. वर्षभर शिकणं का गरजेचं आहे? बोर्डचा पेपर सोपा आल्यावरती तुम्हाला लिहिताच जाईल, त्यात शंकाच नाही. पण जर का पेपर अवघड आला तर मात्र आपल्याला पासिंग पुरतं लिहिता यायला पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि व्हिडिओ काढण्यामागचा दुसरा उद्देश असा आहे की खूप जणांना शिक्षणाची इच्छा आहे, परंतु त्यांना योग्य प्लॅटफॉर्म निर्माण होत नाही, त्यामुळे ते कुठंतरी मागं पडतात. तर त्यासाठी आपण हे तयार केलेलं आहे. आणि आपलं टार्गेट असं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एकाच मेथडनं फायनल करायचा, बाकी विषय संपला. आणि ती मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल. कुठलंही इक्वेशन असतो ते क्रॅमर्स रूलना आपल्याला सॉल्व्ह करता आलंच पाहिजे. फ्रॅक्शन असो, नॉर्मल असो, कुठलंही असो. तर याच्या आधी आपण 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. ते व्हिडिओ एकदा जाऊन बघा, चांगले बघा, 2दा-3दा रिपीट करा. कारण की ज्या वेळेस तुम्ही त्याचे बारीक गोष्टी बघसाल तर तुम्हाला बरोबर कळेल की त्याच्या मागचं म्हणणं काय. 1, 2, 5, 10 मिनिटांना पाहून तुम्हाला काही व्हायचं नाही. रिपीट करायचं आहे. दिवसातून 10-15 मिनिटं तुम्हाला व्हिडिओ पाहणं काही मोठी आवड गोष्ट नाहीये. तर बघा, पहिले आपले 2 लेक्चर झाले नॉर्मल इक्वेशन, पण आपण सॉल्व्ह केलं त्याला. आणि बोर्ड मध्ये तुम्हाला सॉल्व्ह म्हणूनच एक्झाम्पल बरेच जण ठिकाणी शॉर्टकट मेथडनं आन्सर काढलेले दिसत, पण आपला पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे मित्रांनो. शॉर्टकट लिहून आपलं चालायचं नाही. एमसीक्यू टाइप्स मध्ये क्वाड्रॅटिक आणि लिनियर यांचा विशेष येत नाही, कारण की ऑप्शनच त्याचे आन्सर येतात. त्यामुळं त्यांचा ऑप्शनचा त्यांचा काहीच संबंध नाही. आपल्याला त्यांना डिस्क्रिप्टिव्ह सॉल्व्ह करावं लागेल. आजचं इक्वेशन आहे आपलं फ्रॅक्शन. तर बघा, फ्रॅक्शन इक्वेशन म्हणजे काय? याच्या आधी तुम्ही बघितला नंबर आणि कोएफिशियंट मल्टिप्लाय होता, म्हणजे फ्रॅक्शन नव्हता. आता बघा, हा कोएफिशियंट झाला आणि हा व्हेरिएबल झाला, म्हणजे हा तयार झाला फ्रॅक्शन. नवीन काय? काहीच नाही. आपल्याला युजेस करणे, पण काय? एक्स आणि वाय, एक्स वाय. बघा, व्हेरिएबल इथं पण आहे, व्हेरिएबल इथं पण आहे, पण फ्रॅक्शन म्हणलं जातं. कारण की त्याचा जो पॉवर आहे 1 आहे, हा वरती गेला मायनस होऊन जातो, म्हणजे ते लिनियर राहत नाही. म्हणून त्याला मेन फॉर्मॅट मध्ये घेऊन यावं लागतं. पण लक्षात ठेवा, आपल्याला याला सॉल्व्ह करणे क्रॅमर्स रूल ना, तर लक्षात असू द्या. मग बघा, याला पहिलं आणि हे आतापर्यंत कुठल्याही डायजेस्ट मध्ये तुम्हाला दिसणार नाही. 1/x इक्वल m अँड 1/y इक्वल m. पहिला जो व्हेरिएबल आहे तो एक्स आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे, वरती एक घेतला. तुम्ही एम, ए, बी, सी तुम्हाला जे नाव आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. आता कोणाला काही आवडतं, तुम्हाला नाव आवडत असतं, तुम्ही ते व्हेरिएबल घेऊ शकता. दुसरा व्हेरिएबल आहे वा, तर याला घेतला आपण एन. तर हा 1/x आहे, तो रिप्लेस करायचा आहे, काढून टाकायचा आहे तिथून. तर व्हॅल्यू किती? 3. तर हा किती एम होईल? 3m प्लस हा किती एन होईल? 4n. हा होईल -3. चला का नाही, नॉर्मल इक्वेशन तयार. फ्रॅक्शन कन्वर्ट इंटू नॉर्मल. इथं काय तयार होईल? हा 2m, हा 3m, हा -2. थोडंही बेसिक तुम्हाला चॅप्टरचा असो तर कळून जाईल. हा एक्स घेतला, हा वाय घेतला. आणि हे कधी घ्यायचं? ज्या वेळेस डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबल असतं तेव्हाच, केव्हाही घ्यायचं नाही. उठसूट एकच मेथड युज होत नाही, थोडं डिफरन्स लक्षात ठेवा. मग हा एम झाला, हा एन झाला, हा एन झाला, हा एम, एन आणि -2. मग क्रॅमर्स काय सांगतोय? आणि डिस्क्रिप्टिव्ह लिहा. तर मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही थोडं साईन कडे लक्ष द्या. आता काही म्हणा एम कसा आला? अरे बाबा, इथं कोणता व्हेरिएबल आहे? एम, म्हणून एम. इथं कोणता व्हेरिएबल आहे? एम, म्हणून एम. विषय संपला त्याचा. बरोबर आहे की नाही? आता बघा, डी झाला, डीएम झाला, डीएन झाला, आणि 2-2, 3-3 मिनिटात काही होणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला 7-8-10 मिनिटाचा तेवढा तर भेटूनच. तेवढ्या तर तुम्ही 15 असं समजा विषय तुम्ही बघितल्या. डी, मी काय सांगलं रे? डी मध्ये व्हेरिएबल नसणारी व्हॅल्यू काढून टाका. व्हेरिएबल पण नाहीये, -3 ला नाहीये, -2 ला नाही, काढून टाका. काय आलं डोळ्यासमोर? चित्र समोर, अजिगन चित्र येतं डोळ्यासमोर. हे पण येऊ द्याचा 3, 4. दुसऱ्या इक्वेशनचं बघा, 2 - 3 झाला तुमचा डी यू. आता क्रॉस लिहायचंय तुम्हाला.
लक्षात नाही ठेवायचं की क्रॉस मल्टिप्लाय करणे. तुम्हाला फक्त ती कन्सेप्ट मार्गासाठी लिहायची आहे. 3 इंटू -3 4 इंटू 2 फक्त लिहून घ्यायचंय. तुम्हाला आन्सर तर आपल्या शॉर्टकट मेथडनच येणार आहे. बघा, पहिल्या क्रॉसला एक मायनसचा साईन आहे, -3 3चा नाही. दुसऱ्या क्रॉसला मायनस आहे का? नाही, तर मायनसच राहील. पहिला मेन साईन प्लसचा आहे, त्या मागच्या व्हिडिओत मी सांगलेलं आहे. तो प्लस मायनस मध्ये कन्वर्ट होत असतो जर एक मायनस असेल तर. ना दुसऱ्या आता मेन साईन मायनसचा आहे, हा मायनस प्लस मध्ये कन्वर्ट कधी होतो? दुसऱ्याला एक मायनस असेल तर कन्वर्ट होणार नाही. कन्वर्ट नाही झाला म्हणजे पहिल्या संख्येला काय राहील? प्लस. दुसऱ्या संख्येला काय राहील? मायनस. कन्वर्ट झाला तर पहिल्याला काय लागल? मायनस. दुसऱ्याला काय लागल? प्लस. पण हा कन्वर्ट होण्यासाठी पहिल्या क्रॉसला काय साईन पाहिजे? अपोजिट. आणि हा कन्वर्ट होण्यासाठी दुसऱ्याला अपोजिट पाहिजे, नाही तर होणार नाही. तुम्हाला एक शॉर्ट 30 सेकंदाची रील्स मध्ये आन्सर बी काढून देईन मी तुम्हाला, पण ते आपल्या पेपर मध्ये चालायचं नाही. आता 4 2 चा 8 मायनस मायनस प्लस 70 झाला तुमचा डीएम. इथं कोणता व्हेरिएबल एम? एमला मारा गोळी. काय उरलं? 4 मायनस काय सांगेल? उलटा लिहा. उलटा कसा? -3 4 झाला -3 4. इथं -3 -2 काय लिहिशाल? -2 -3. साईनला पाहून डोकं फिरवू देऊ नका. डोकं फिरण्यासारखं काही नाही. हे नाही आपल्या डोक्यात आधीच काही नाहीये. थोडं थोडं येऊ द्या. हे फक्त लिहायचं क्रॉस तुम्हाला, त्याची चिंता नका करू. सांगा पहिला गुणाकार इथं बघायचं 3 3 चा 9. दुसरा गुणाकार 4 2 चा 8. साईन सांगा. 8 मायनस दिसतंय का? नाही. कन्वर्ट होईल का? नाही. जेवढी तोच राहील. दुसरा बघा, 1 मायनसचा साईन दिसतोय. इथं मेन काय? मायनस. काय कन्वर्ट होत जाईल? प्लस. हे 9 आणि 8 9 आणि 8 किती होईल? 17. डीएन सांगा. डीएन कोण आहे? हा झाला तुमचा एन. काय करून टाका? काय बोला? 3 -3 2 -2 काय येईल रे? डिटर्मिनंट सॉल्युशन काय येईल? 3 इंटू -2 -3 इंटू 2 गुणाकार 6 साईन सांगा. एक ऑपोजिट दिसतंय का? यस. काय घेशाल? मायनस. एक ऑपोजिट दिसतंय का? यस. मायनस प्लस मायनस काय होऊन जाईल? 0. डीएन आला तुमचा 0. पण इथं आपण एम व्हेरिएबल सॉल्व्ह केला, इथं आपण एन व्हेरिएबल सॉल्व्ह केला आणि आपल्या इक्वेशनची सुरुवात तर एक्स आणि वाय ना वाय नाही. मग हा तर आडा झाला. मग आपल्याला काय करावं लागतं? फ्रॅक्शन मध्ये आपण एम बरोबर काय गेले? 1/x. एन बरोबर काय गेले? 1/y. मग एम म्हणा. एम किती आहे? तुम्हाला सर एवढं लिहायचं? मार्क का फुकट पडायचे का मग तुम्हाला? का पेपर आम्ही लिहून द्यायचे? यांची व्हॅल्यू किती आहे? 0. आता इथं आलं कन्फ्युजन. मग हा इकडचा इकडं म्हणजे ही जी टर्म्स आहे ही होऊन जाईल तुमची नॉट डिफाईन्ड. तो कॅल्क्युलेट होणार नाही, कारण की तो इकडचा इकडं गेलेला आहे. तर असे एकदम मिरर चान्सेस पण येईल, असं नाही की येणार नाही म्हणून. आणि विषय मेन असा की ते लिनियर राहणार नाही. पण सॉल्व साठी तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. तर हे कोणतं इक्वेशन आहे मित्रांनो? फ्रॅक्शन इक्वेशन. कसं? डिनॉमिनेटर मध्ये काय राहतो? व्हेरिएबल एक्स वाय सारखाच राहील, वेगळा राहणार नाही. नंबर इथं असू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा. 1/x इक्वल एम, 1/y इक्वल एन. हा किती एम झाला? 3. हा 4 -3 2 -3 2. हे तर तुम्हाला माहितीच आहे. रट्टा झालो बाय 5. डी मध्ये कोण लिहायचा? कॉन्स्टंट. ते उरलेले. डीएम मध्ये एम वाला लिहायचा. कसा लिहायचा? उलटा. डीएन मध्ये कोणी लिहायचा? एन. जे आहे ते वेगळ्याची संपला विषय. कोणता मल्टिप्लाय करायचा? क्रॉस. हे फक्त लिहिण्यासाठी आहे, आपले मार्क कटणार नाही म्हणून त्यासाठी आहे. कन्सेप्ट इथंच करणार आपण. 3 3 चा 9. याला एक मायनस आहे म्हणून मायनस. 2 4 चा 8. याला मायनस आहे का? नाही. कन्वर्ट होईल का? 16 विषय. 3 3 चा 9. याला मायनस आहे का? येत नाही, म्हणजे मेन प्लसच राहील. 4 2 चा 8. पण एक मायनस दिसतोय म्हणून कन्वर्ट झाला. पहिला कन्वर्ट प्लस इंटू मायनस आणि दुसरा मायनस इंटू प्लस. कन्वर्ट कडे लक्ष द्या. 3 2 चा 6 3 2 चा 6.
याला एक ऑपोजिट होता मायनस, याला एक ऑपोजिट होता मायनस का प्लस प्लस, ही काय झालं झिरो. हे झिरो आले म्हणजे इकडं नॉट डिफाईन हे तुमचं आन्सर आलं, कारण की इकडे भागीला आहे तिकडे गेला गुन्हेला ती टर्म झिरो किंवा नॉट डिफाईन होऊन जाईल. मग पण हे घेणं गरजेचं, पण एखादी घेतो आपण फ्रॅक्शन इक्वेशन असेल तेव्हाच. कसं व्हिडिओ 7-8-10 मिनिटाचा थोडा होणारच आहे, कारण की हा जे क्वेश्चन हा 3 मार्क आणि 4 मार्क 3 मार्क असं येतोच. वर्ड प्रॉब्लेम मध्ये याचा वापर होणारच आहे. तुम्हाला बरेच सांगणार मिळतील हे कधी पेपरला नाही आलेलं आहे. पेपरला नाही आलेलं आहे म्हणजे आता लोक नाही आलं म्हणजे आता येऊ शकतं ना. आपलं काम आहे प्रत्येक क्वेश्चनचा अभ्यास करणं, ज्याला करायचं ते सगळ्यांसाठी. तर हे झालं आपलं आजचं व्हिडिओ मधलं तिसरं लेक्चर. कोणतं? ग्रॅमर्स रूलच, फक्त फ्रॅक्शन, नवीन काही नाही. तर कमेंट्स करा तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ लागतो. ग्रॅमर्स रूलची सिरीज संपल्यावर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि आपला 80 मार्काचा पेपर म्हणजे 40+40 कशा पद्धतीने आपल्याला स्कोर करता येईल, चांगला आउट ऑफ कसा करता येईल, याच्याबद्दल आपण हळूहळू पुढं डिस्कस करू आपलं पेपर येईपर्यंत. तर व्हिडिओला शेअर करत चला आपल्या मित्राला, ज्याला त्या अभ्यासाची गरज आहे, त्या करता अभ्यास, त्यांच्यासाठी हे चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही अडचणी 10-15 मिनिटाचा आम्ही व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन यायचो. थँक्यू.